नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आज आपण चर्चा करणार आहे थंडीमध्ये कुठल्याही पिकाची चांगली वाढ होण्यासाठी आपण कुठले फर्टिलायझर वापरले पाहिजे याविषयी आज आपण चर्चा करणार आहे। याआधी आपण चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी बांधवांनो, थंडीमध्ये आपण कुठले फर्टिलायझर वापरले पाहिजे जेणेकरून आपल्या पिकाची चांगली वाढ होईल, हा आजचा टॉपिक आहे। कारण की बरेचसे शेतकरी फर्टिलायझर देऊनही, खतं देऊनही त्यांची पाहिजे अशी वाढ होत नसते। तर त्याचे प्रमुख कारण म्हणजे थंडीमध्ये कुठले फर्टिलायझर आपण वापरले पाहिजे। त्याचबरोबर आपण जे पण पीक घेतलेले आहे समजा, तर पीक घेण्याआधी आपल्या जमिनीमध्ये स्टोरेज किती आहे, त्याचबरोबर आपण जे पीक घेतलेलं आहे समजा, तर त्या पिकामध्ये स्टोरेज जास्तीचं असणं खूप आवश्यक असतं। तर स्टोरेज, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नाही की स्टोरेज म्हणजे काय असतं। समजा की आपण समजा एखादं पीक लावलेलं आहे, जसं टोमॅटो आहे समजा, तर जसं टोमॅटो पिकामध्ये स्टोरेज जास्त आहे की कमी आहे हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर एक सुरुवातीच्या काळामध्ये एक साधारणपणे लागवड केल्यापासून एक 15 ते 20 दिवसामध्ये पिकामध्ये समजून येतं आपल्याला की आपल्या पिकामध्ये स्टोरेज कसं आहे। समजा त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेच असतं की आपले टोमॅटोचं समजा एक उदाहरण दिलं आहे मी, टोमॅटोचं जे देठ असतं समजा, त्याचं जे स्टेम असतं समजा, तर ते चांगलं जाड जरी असेल, चांगलं स्ट्रॉंग हेल्दी असेल, तर आपण असं समजायचं की आपल्या जे पीक घेतो आहे समजा त्याचं स्टोरेज जे आहे तर ते चांगलं आहे समजा। तर तेच एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते। आपल्या जमिनीमधील जे पीक लावलेले आहे आपण समजा, तर त्याचं स्टोरेज चांगलं असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर दुसरी जी गोष्ट होती समजा, जसं पहिलं सांगितलं मी स्टोरेजमध्ये जसं देठ समजा पिकाचं, तर दुसरी एक गोष्ट आहे म्हणजे की तापमान काय होत असतं शेतकरी बांधवांनो, जेव्हा जास्त तापमान झालं तेव्हाही आपल्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये लॉस होण्याचे चान्सेस असतो, आणि जेव्हा तापमान एकदम कमी पण झालं समजा, तर तेव्हा पण आपल्या उत्पन्नामध्ये जे आहे का लॉस होण्याचे चान्सेस असतात समजा। त्यामुळे आपण आपल्या पिकाचं चांगलं जर उत्पन्न काढायचं असेल समजा, तर त्याचं स्टोरेज चांगलं ठेवणं खूप गरजेचं असतं। त्याचबरोबर आपलं पीक चांगलं हेल्दी आणि स्ट्रॉंग राहण्यासाठी जे आहे का आपल्या पिकामध्ये हरितद्रव, पानांमधील जे हरितद्रव असतं, हिरवापणा, तर तो जास्तचा टिकून असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर जर आपल्या पिकामध्ये कुठल्या एखाद्या बुरशीचा जसं डाउनी मिल्ड्यू असो किंवा मग पांढरी माशी, नागअळी वगैरे किंवा अळी यांचा जर जास्त प्रादुर्भाव झाला, तर अशा वेळेला पण जे आहे का आपल्या पिकामधील जे स्टोरेज असतं, सकिंग पेस्ट किंवा जी कीड असते समजा किंवा बुरशी असते, तर ती आल्यामुळे जे आहे का आपल्या पिकामधील जे स्टोरेज असतं ते पाहिजे असं झाडाला मिळत नसतं, किंवा मग झाडामधलं जे स्टोरेज असतं तर ते कमी कमी होत असतं, आणि जे आपलं पीक आहे समजा, तर ते उत्पन्न आपल्याला जे आहे का त्याचं कमी मिळत असतं। हे झालं समजा या जनरल गोष्टी। त्यानंतर आपला जो प्रमुख जो मुद्दा होता समजा की थंडीमध्ये आपण कुठले फर्टिलायझर वापरले पाहिजे। शेतकरी बांधवांनो, त्यासाठी जे आहे का मी जे डोस सांगणार आहे समजा, ते आपण लिहून घेतले तरी काही हरकत नाही आहे। थंडीमध्ये आपण कुठले खतं वापरले पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये जास्त तापमानामध्ये कुठले खतं वापरले पाहिजे याविषयी आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये थंडीमध्ये आपण कुठले खतं वापरले पाहिजे हे जे डोस सांगणार आहे समजा तुम्हाला, ते तुम्ही ड्रिप ॲप्लिकेशन थ्रू जरी दिलं तरी काही हरकत नाही आहे, किंवा आपण बेसल खतामध्ये समजा तसं बेसल करून जरी टाकलं समजा, ब्रॉडकास्टिंग जरी केली तरी काही हरकत नाही आहे। त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला घ्यायचे आहे अमोनियम सल्फेट। अमोनियम सल्फेट आपल्याला एक 20 ते 30 किलोपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे। अमोनियम सल्फेट घेण्याचं कारण हेच आहे की त्यामध्ये नायट्रोजन प्लस सल्फर असल्यामुळे, सल्फर हे जमिनीमध्ये उष्णता निर्माण करण्याचं काम करत असतं, त्यामुळे आपल्याला अमोनियम सल्फेट 20 ते 30 किलोपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे। त्याचबरोबर आपण त्यामध्ये गुळाचा पण वापर करू शकतो। गुळ हे झाडांमधील स्टोरेज, पिकामधील जे स्टोरेज असतं ते वाढवण्यासाठी, त्याचबरोबर गुळामध्ये सल्फर असल्यामुळे जमिनीमधील बुरशी कंट्रोल करण्यासाठी, त्याचबरोबर जमिनीमधील अन्नद्रव्य झाडांना आणून देण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करत असतं, आणि जमिनीमध्ये उष्णता निर्माण करण्याचं काम गुळ पण करत असतं।
त्यामुळे आपण 3 ते 5 किलोपर्यंत जर आपण गूळ घेतला तरी आपल्याला काही हरकत नाही आहे. त्यामध्ये आपल्याला सल्फर पावडर फॉर्ममधलं जे सल्फर असतं समजा, ते आपण 1 ते 2 किलोपर्यंत आपल्याला ते घ्यायचे आहे. सल्फरचे हिवाळ्यामध्ये बरेचसे फायदे असतात, त्यापासून पिकाला खूप काही फायदा होत असतो. त्यामुळे आपल्याला जे आहे का सल्फर 2 ते 3 किलोपर्यंत आपल्याला ते सल्फर घ्यायचं आहे. त्यानंतर चौथी गोष्ट आपल्याला फेरस सल्फेट 10 किलो घ्यायचं आहे. फेरस सल्फेट आपल्याला जर आपली जमीन जर समजा लाल असेल किंवा मग मुरमाड जमीन असेल, काळी जमीन असेल, तर आपण फेरस सल्फेट घेऊ शकता. जर आपली जमीन समजा चुनखड असेल किंवा मग पांढरा खडा जर असेल समजा, तर त्यामध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट पण घेऊ शकता. फेरस सल्फेट जर आपल्याला घ्यायचं असेल, जर आपल्याला खतामध्ये जर द्यायचं असेल, एका वेळेला जर द्यायचं असेल समजा, तर आपण 10 किलोपर्यंत घेऊ शकता. किंवा आपल्याला टप्प्याटप्प्याने जर द्यायचं असेल तर आपण 5-5 किलो जरी घेतले तरी काही हरकत नाही आहे. आणि मॅग्नेशियम सल्फेट आपण 25 किलोपर्यंत आपण त्याला घेऊ शकता. शेतकरी बांधवांनो, हे जे तुम्हाला मी जे डोसेस सांगितले, याचा स्वतः ऑब्झर्वेशन केलेलं आहे. याचा हिवाळ्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे फायदा होत असतो. बरेचसे शेतकरी आहे की त्यांना खतं कुठले वापरले पाहिजे हिवाळ्यामध्ये याची माहिती नसते. थंडीमध्ये कुठले खतं चांगल्या प्रकारे काम करतात हे माहिती नसतं. त्यामुळे बरेचसे शेतकरी भलेच खतं देऊन बघता, पण मग पाहिजे असं त्याचा फायदा होत नसतो. हे जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे कॉम्बिनेशन सांगितले ते एकदम चांगल्या प्रकारे त्याचा फायदा आहे. आपण कुठल्याही पिकासाठी त्याचा वापर करून बघा, निश्चितच तुम्ही समाधानी होशाल, एवढी तर मी गॅरंटी देऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जे काही आपले शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी मदत करा. धन्यवाद.